नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन मी डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मुंबईतील काही भागातील इमारतींच्या आवारात आणि घाटकोपर सारख्या सगळ्या जे जैन धर्मियांचं प्राबल्य आहे अशा ठिकाणी जैन धर्मियांचे जे डेरासर असतात तिथपासनं ते काही सोसायट्या यांच्यापर्यंत पांढऱ्या रंगाचे पट्टे मारलेले आहेत रस्त्यांवरती. आपल्या मराठीमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून असणाऱ्या प्रसाद वेद पाठक या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने त्याच्यावरचा एक व्हिडिओ करून समाज माध्यमांवरती व्हायरल केला आणि अचानक या वादाला, जो जुना वाद आहे मराठी विरुद्ध जैन, हा मुंबईतला जो जुना पुरातन वाद आहे, याला अचानक तोंड फुटलं आणि अचानक ह्याच्याबद्दल बरेच लोक बोलायला लागले. मुळात ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना, जैन धर्मियांच्या ह्याच्याबद्दलच गोष्ट असताना, अचानक पांढऱ्या पट्ट्यांचा वाद असताना थेट गोष्टी वेगळ्या ठिकाणी गेल्या आणि हा वाद अजून चिघळतो की काय अशी परिस्थिती यायला लागली. याच्यामुळे राजकीय पक्षांनी सुद्धा उडी घ्यायला सुरुवात केली. आपल्या या विषयावरती पडदा टाकण्यासाठी आलेल्या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यावरती वेगळ्या रंगाचे पट्टे मारले गेलेले आहेत आणि हा विषय थांबवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. परंतु यातून पुन्हा एकदा जुन्या वादांना नवीन फोडणी देऊन हे वाद चिघळत ठेवण्याची वृत्ती पुन्हा एकदा समोर आलेली आहे. यातून नेमकं साध्य काय करायचंय आणि या सगळ्या गोष्टींचा नेमका इतिहास काय आहे आणि याच्यातून नेमकी कुठल्या पार्टी आपले हेतू साध्य करून घेतात, हे सहज प्रश्न आपल्याला आहेत आणि या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायची आहेत. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. मला तुम्हाला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की जैन साधू जे आपल्याला बऱ्याचदा रस्त्यांवरती दिसतात, मग श्वेतांबर पंथी असतील, दिगंबर पंथी असतील, ते अनवाणी रस्त्यांवरती चालत असतात. त्यांना चालायला त्रास नको, कडक उन्हात जेव्हा त्यांना चालायला लागतं तेव्हा चालायला त्यांना त्रास होऊ नये म्हणून पांढऱ्या रंगाचे पट्टे मारले आहेत रस्त्यांवरती, असं सांगितलं गेलं की असे त्याच्याकडे मारले गेलेले आहेत. मग हा वाद चिघळण्याचं नेमकं कारण काय होतं? हा वाद नेमका का सुरू झाला? आपल्या याच्याबद्दलचं विश्लेषण काय? पांढऱ्या रंगाचे जे पट्टे मारले गेले ते एका सोसायटीत मारले गेले आणि घाटकोपरमध्ये अनेक ठिकाणी, ते देरासर ते ज्या ठिकाणी जैन पंथीय खूप मोठ्या प्रमाणात राहतात अशा सोसायट्यांमध्ये त्या रस्त्यावर मारले गेले. सवाल पांढरे पट्टे मारण्याचा नाहीये, तर त्या पांढरे पट्टे मारताना तुम्ही स्थानिकांना विश्वासात घेताय का? सोसायटी ही त्या एका जैन पंथीय व्यक्तीच्या मालकीची नाहीये. इट्स अ कोऑपरेटिव्ह सोसायटी. गुण्या गोविंदानं 25 वर्ष एकत्र राहणारी सोसायटी आहे. तिथे सोसायटीतल्या सदस्यांना या संदर्भात तुम्ही काही कल्पना दिलीत का? केवळ तुमच्या सोयीसाठी किंवा तुमच्या श्रद्धांसाठी जर तुम्ही असं करायला लागलात तर उद्या कोणी मुस्लिम येतील ते हिरवे पट्टे मारतील, हिंदू येतील ते भगवे पट्टे मारतील. समाजामध्ये अशी तेढ निर्माण करायची. कारण विशेषतः जैन ही एक प्रकारे हिंदू धर्माशी साधर्म्य असणारी, हिंदू धर्मातली अनेक तत्व आणि जैन विचारातले अनेक विचार आमच्याकडे एकत्र सरमिसळ झालेले असताना ही जैन आणि हिंदू अशी मतपेटी फोडायचा तर विचार कोणाचा नाहीये ना, आणि दॅट इज व्हेरी डेंजरस. आणि त्यातूनच एक सांस्कृतिक दहशतवाद असा शब्द पुढे आला आणि मग राजकीय पक्षांनी उडी घेतल्यानंतर एखाद्या प्रश्नाचा चुथडा जसा होतो तसा चुथडा मला इथे पाहायला मिळाला. म्हणून या प्रकारची दखल आपल्याला घेणं भाग आहे, म्हणून हा कार्यक्रम आपण करतोय. सर, पण या निमित्ताने पुन्हा एकदा जो पुरातन वाद आहे मराठी विरुद्ध जैन, हा पुन्हा तीव्रतेने उफाळून आला. ह्याच्याबद्दलची कारण काय आहेत आणि ह्याच्या मागची कारण परंपरा काय, की हे का घडतंय, कशामुळे घडतंय? त्यातले 2-3 भाग तुम्ही लक्षात घ्या. जैन हे तसे शांतताप्रिय आहेत. आपण बरं, आपलं काम बरं, आपली श्रद्धा बरी, याच्या पलीकडे जैन फार कशात पडलेले मला आढळत नाही. परंतु प्रत्येक समाजामध्ये काही व्यक्तींचे विचार एकांतिक, टोकाचे आणि डॉमिनन्सचे असतात. माझी जीवनशैली तुमच्यावर मी थोपवेन आणि तुम्ही माझ्या जीवनशैलीचा स्वीकार केलाच पाहिजे, असं एक त्यांच्यामध्ये असतं. तर तसे प्रत्येक धर्मामध्ये असतात, प्रत्येक विचारामध्ये अशी लोक असतात. तसंच इकडे मांसाहार करणाऱ्यांना आम्ही आमच्या सोसायटीत राहू देणार नाही किंवा मांसाहार करणाऱ्यांना आम्ही फ्लॅट विकणार नाही, भाड्याने देणार नाही, अशा प्रकारची एक जैन समाजाची आपल्याकडे मानसिकता अनेकदा पाहायला मिळाली. बरं, हा जैन समाज प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे का? तर असंही नाही आहे. जैन ही अतिशय छोटी कम्युनिटी आहे. 45 लाख ते 50 लाख मला वाटतं संपूर्ण भारतामध्ये त्यांची संख्या असेल. पण छोटे आहेत म्हणून ते निग्लिजिबल आहेत किंवा त्यांना निग्लेक्ट केलं पाहिजे असं काही नाही. जैन समाजाने उद्यमशीलता जी दाखवलेली आहे
आणि अनेक ठिकाणी समाजोपयोगी कामं, मग ती शाळा असतील, पाणपोया असतील, आरोग्य असतील, रुग्णालय असतील, अशा प्रकारची असंख्य कामं या जैन समाजाने केलेली आहेत. आणि त्याचा सर्वात जास्त फायदा भारतात जर कोणाला झाला असेल तर तो महाराष्ट्राला झालेला आहे. कारण 32% जैन समाज हा महाराष्ट्रात आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशामध्ये 13% आणि कर्नाटकामध्ये साधारणतः 10, राजस्थानमध्ये मला वाटतं 15% वगैरे असेल. इतरत्र अशा प्रकारचे वाद कुठे मोठ्या प्रमाणात आलेत असं काही दिसत नाही. स्थानिक पातळीवरच्या छोट्या मोठ्या कुरबुरी कुठे होत असतील, परंतु महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईमध्ये शाकाहार मांसाहार, कारण मराठी माणूस हा बहुसंख्यपणे मांसाहारी असतो. कोळी आगरी लोकांची आपली मूळ वस्ती आहे आणि त्यांचं मूळ अन्न हे सी फूड आहे. त्यामुळे त्यांना तिथे प्रवेश न देणं हा एक भाग झाला. दुसरा याच्यामध्ये आहे की आमची जीवन पद्धती आहे, आमची आहार विहार पद्धती आहे, ती तुमच्यावर आम्ही राबवणार. म्हणजे पर्युषण काळामध्ये, पर्युषणाचा पवित्र काल आहे आणि त्याची तत्व अतिशय उच्च दर्जाची आहेत, यात काही शंकाच नाही. परंतु त्या काळामध्ये कत्तलखाने बंद करा. त्याच्यानंतर कबुतरांना खाणं देणं हे आमच्यात पवित्र आहे, म्हणून कबुतरखान्यांमध्ये आम्ही जाऊन धान्य टाकू. परंतु त्यातून कबुतरांमुळे होणारे जे श्वसनाचे रोग आहेत, ज्याच्याबद्दल डॉक्टरांनी, आरोग्य संस्थांनी वॉर्निंग दिलेली आहे, त्याच्यावर निवाडे आलेले आहेत, तरी देखील ते आम्ही ऐकणार नाही. आणि आम्ही मात्र तो हट्टाग्रह कायम ठेवणार की शेवटी त्या कबुतरखान्यावर पांढरं एक कव्हरअप करून घ्यावं लागतं. आणि त्याच्यावरून एकदम जो समाज कधीही विचारांनी जिहादी नव्हता, तो असा या अशा गोष्टींवरून जिहादी कसा काय बनतो? मग कोण आहे? एक एक कोणी स्वामी, अख्ख्या एक कोणी काय मठाधिपती, महंत, काय तुम्ही नाव द्याल ते, तो संपूर्ण जैन समाजाच्या 2-2.5 हजार वर्षांच्या परंपरेला असा वेठीला धरतोय का? असं वेठीला धरलं जातंय का? आपणच आपल्या चॅनलवर आठवत असेल तर मला वाटतं जैन महावीर जयंतीला आपण कार्यक्रम करून आपण जैन विचारांचं महत्व लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला होता. त्याला टीआरपी मिळणार नाही याची कल्पना होती, पण म्हणून जैन पंथाचे विचार हे समाजाच्या पुढे एक आदर्श म्हणून यावेत. आणि त्यांच्याबद्दलचे एक गैरसमज आहेत की जैन म्हणजे काय, तर जैन फूड्स, जैन म्हणजे काय तर ते शाकाहार मांसाहार करू देत नाहीत, जैन म्हणजे काय तर ते कबुतरांना खाणं घालत राहतात, जैन म्हणजे काय तर एखादाच तिथला कोणतरी महंत एक काहीतरी एकांतिक विचार मांडतो, ते म्हणजे जैनिझम. असं नाहीये. हे सांगणारा कार्यक्रम आपण केला होता आणि आज त्या समाजासमोर आरसा धरायचा कार्यक्रमही आपल्याला करायला लागतो. याचं कारण कुणीतरी एक मुनी कोणातरी भाविकाला हाताशी धरतो, त्याच्या शब्दांशी एक प्रकारे काय म्हणू आपण भाबडेपणाचा फायदा घेतो आणि हे पांढरे पट्टे कोणाच्याही परवानगी विना पब्लिक प्रॉपर्टीमध्ये आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये मारला जातो की ज्याच्यावरून दुखरी नस जी आहे ती पुन्हा दुखावली जाईल आणि त्यातून तो वाद उफाळला जाईल आणि हिंदू विचारांमध्ये फूट पडेल, असं हे एक फार मोठं षड्यंत्र आहे. आणि म्हणून त्याचा प्रतिबंध व्हायला पाहिजे, कुठेतरी त्याच्या प्रतिवाद व्हायला पाहिजे विचारांनी. याच्याकरता म्हणून हा आपण कार्यक्रम करतोय, एवढं लक्षात घ्या. सर, तुम्ही आता तुमच्या विवेचना शेवटी हिंदूंमधल्या फुटीबद्दल तुम्ही उल्लेख केला, त्याच्यामुळे मी येणारच आहे. परंतु सातत्याने तुम्ही एक उल्लेख करताय की कोणी एक जैन मुनी आहे, तो त्याच्या स्वतःच्या हट्टाग्रहापायी, दुराग्रहापायी आणि त्याचा शब्द मानणारे जे काय आपण भाविक जे आहेत, श्रद्धाळू जैन धर्मीय आहेत, यांच्यामुळे हे सगळं होतंय की अशा पद्धतीने होतंय असं तुम्ही सातत्याने सांगताय. ही खरीच परिस्थिती आहे का? एका कुठल्याही साधूच्या दुराग्रहामुळे हे सगळं जैन धर्मीय वेठीला धरले जातात का? ही सत्य परिस्थिती आहे का? 100% आहे. संपूर्ण जैन समाज हे अशा प्रकारे शहरभर पांढरे पट्टे, आणि पांढरे पट्टे तुम्ही कुठे कुठे मारणार आहात? जी जैन मुनींची जी की जीवनचर्या आहे ती अतिशय कठोर तपश्चर्याची आहे आणि त्यामध्ये जीवजंतूंना त्रास होऊ नये म्हणून ते हातामध्ये एक अशा प्रकारचं वस्त्र घेऊन फिरतात की जेणेकरून ते रस्ता साफ करून देतात की आपल्या चालण्यामुळं, अनवाणी पायामुळे सुद्धा कुठले जंतू मरू नयेत. मग तुम्ही जो पेंट लावताय तो पेंट काही इको फ्रेंडली नाहीये. त्या पेंट लावण्यामुळे जे जंतू मरत असतील त्याचं तुम्ही काय करणार? त्यामुळे मुळातच हा विचार जैन विचारांशी
एक प्रकारे विसंगत आहे. तपश्चर्या, आत्मशुद्धी, आत्मक्लेश, दुसऱ्याचा विचार स्वतःच्या आधी, संग्रह न करणे, चोरी न करणे, ब्रह्मचर्य याचा अर्थ ब्रह्मतत्वाचं पालन करणे. तुम्ही अशा प्रकारे शहरातल्या काही भागात पट्टे मारून तुम्ही फॉल्ट लाईन शहरामधल्या दृढ करताय का? स्वतःची ताकद दाखवून देताय का? आणि काही मूढभर व्यक्ती हे अशा प्रकारचं लांगुल चालन करून ती डिवाइड वाढवतायत असं माझं मत आहे. पण सर, याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा येतो की तो म्हणजे हे सगळं सुरू असताना प्रशासन काय करत होतं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. म्हणजे विषय सुरू झाला पांढऱ्या पट्ट्यांपासून, संपला कुठे सांस्कृतिक दहशतवादापर्यंत. मग खरंच प्रशासनानं हस्तक्षेप करून, प्रशासनाने ह्याच्यावरती वेळीच काळजी घेऊन हे सगळं टाळता आलं असतं का? हे टाळणं प्रशासनाला शक्य होतं का? जर असेल तर त्यांनी का केलं नाही, ते का केलं नाही, आणि जर केलं नसेल त्याच्यामधला हेतू काय होता हे आम्हाला समजावून सांगा. प्रशासनाने केलं नाही हे तुमचं निरीक्षण अतिशय बरोबर आहे. प्रशासनाला हे सार्वजनिक ठिकाणी पेंटिंग चालू असताना, रस्ते पेंट होत असताना त्यांना ते नक्कीच थांबवता आलं असतं. याचं कारण किमान कोण पेंटिंग करतंय, कशा करता करतंय याची तरी चौकशी करायची होती. उद्या जर मुस्लिम धर्मीय म्हणाले की आम्ही पण इथे हिरवे पट्टे लावतो, मग भगवे धर्मीय म्हणतील की आम्ही हनुमानाच्या मंदिरापासून आमच्या सोसायट्यांपर्यंत भगवे पट्टे, म्हणजे संपूर्ण शहर काय पांढरं हिरवं भगवं असं आपल्याला करायचंय का? अशा प्रकारे फॉल्ट लाईन आपण तयार करायचे आहेत का? प्रशासनाचं काम हा अशा प्रकारचा सलोखा मेंटेन करण्याचा आहे. प्रत्येकाला आपल्या विचारांचं पालन करायचा अधिकार आहे या देशामध्ये, परंतु त्या विचारांचा पगडा दुसऱ्यावरच असला पाहिजे आणि दुसऱ्यांनी त्याच्यासमोर मान तुकवली पाहिजे. कारण माझ्याकडे अर्थसत्ता आहे, माझ्याकडे पैसे आहे, माझ्याकडे छोटीशी का होईना व्होट बँक आहे, आणि काही शासनातली लोक, काही मंत्रिमंडळातली लोक त्याला जाणीवपूर्वक खतपाणी घालतायत. ही भावना हिंदुत्वाच्या जी एक संकल्पना समग्र हिंदुत्वाची सावरकरांनी मांडली त्याच्या विरोधात आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून प्रशासन हे जर वेळीच पुढे आलं असतं तर हे पुढचं सगळं रामायण थांबलं असतं असं मला वाटतं. आणि राजकीय पक्षांनी लगेच याच्यावर आपापली पोळी बांधून पुढच्या निवडणुकीसाठी मतांची बेगमी करायचा प्रयत्न केला. दॅट्स ऑल्सो व्हेरी रॉंग. सर, एका छोट्याशा गोष्टीवरनं वाद सुरू होऊन तो किती मोठा होऊन अख्खी मुंबई त्यातनं ढवळून निघू शकते, अशा पद्धतीची घटना आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पण तुम्ही आज त्याचं सखोल विश्लेषण केलं आणि त्याच्या मागचे खरे हेतू, खरे कंगोरे आमच्या समोर आणले आणि खऱ्या बाजू तुम्ही आमच्या समोर आणल्यात आणि आम्हाला त्याच्याबद्दल संबोधित केलं, ह्याबद्दल हिंदुस्थान पोस्टतर्फे आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. एका छोट्याशा गोष्टीवरनं विषय सुरू होऊन संपूर्ण शहर, संपूर्ण राज्य त्यातनं ढवळून निघू शकतं, अशा पद्धतीचा हा पांढऱ्या पट्ट्यांचा वाद होता. कुठेतरी एका सोसायटीमध्ये मारले गेलेले पांढरे पट्टे संपूर्ण मुंबईचा एक राजकीय विषय बनू शकतात हे यातनं सिद्ध होतं. आणि त्याच्यामध्ये सोशल मीडिया या सगळ्या गोष्टींचा कसा वापर केला जातो आणि एखाद्या कुठल्या तरी समाजातल्या श्रद्धाळू, कारण गरीब भाविकांवरती आपला प्रभाव टाकून त्यांना वेठीला कसं धरलं जाऊ शकतं, हे सगळंच या वादातून आपल्याला दिसलं. ह्याच्या मागचे खरे हेतू समोर आणण्याचा या मुलाखती मागचा हेतू आमचा होता आणि हेच आम्हाला तुमच्या समोर मांडायचं होतं. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असंच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.